हॅलो, कशा आहात तुम्ही सर्व? तर खूप दिवसापासून इच्छा होती, की विंटर सुरू आहे आणि घरी तर सांबार वडी बनलीच पाहिजे आणि माझी सासूबाई खूप टेस्टी सांबार वडी बनवते. मला ना त्यांच्या हातची सांबार वडी खायची खूप जास्त इच्छा होती आणि मी त्यांना बोलले सुद्धा होते, की यावेळेस सुद्धा तुमच्या हातची सांबार वडी बनलीच पाहिजे. तर मग वेळ कशाला करायचा? त्या बोलल्या, "ठीक आहे, करूया आपण घरी सांबार वडी" आणि सामान सर्व घरी होतं. फक्त फ्रेश सांबार आणायचा होता बाजारातनं आणि आम्ही तो घेऊन आलो होतो रोशन आणि मी. आईंनी छान मसाला रेडी केला आणि त्याचा सुगंध खरंच खूप छान येत होता. कल्याणीनीनं खूप छान सांबार वड्या भरल्या कारण एक पण सांबार वडी तेलामध्ये नाही फुटली आणि मी सांबार वडीसोबत बनवली मसाला खिचडी म्हणजे सामग्री सर्व होती ना, तर म्हटलं छान टेस्टीशी मसालेदार खिचडी बनवूया आज आणि खरंच मला खूप जास्त इच्छा होती मसाला खिचडी खायची. आणि हो, तुम्हाला सांगते जसं आमच्याकडे काही पण स्पेशल बनलं ना, तर ते बनल्या-बनल्या आम्ही दोघी पण आधी टेस्ट करतो. कारण ना, ते खायची इतकी आतुरता राहते आम्हाला. असं वाटतं कधी खातो आणि कधी नाही आणि झाल्या-झाल्या ते टेस्ट आम्ही केलंच पाहिजे असं असते. एहे रहा नहीं जाता. जर ती डिश छान बनली असेल ना, तर आम्ही दोघी पण त्याची खूप जास्त तारीफ करतो आणि म्हणून पण देतो, की आता तर एक स्टॉल ओपन करायलाच पाहिजे आम्हाला. आधीच बोलले होते, की सांबार वडी बनली ना, तर कढी बनायलाच पाहिजे. तेव्हाच सांबार वडी खायची खूप जास्त मजा येते. ही प्लेटिंग जी आहे ती तुमच्याचसाठी आहे. खरंच खूप टेस्टी बनली होती सांबार. मेन तर यातला जो मसाला होता, आहाहाहा! अप्रतिम होता. तर चला या सांबार वडी खायला भेटूया पुढल्या व्लॉगला. तेव्हापर्यंत बाय.